जय शिवराय मित्रांनो, आज चंद्रपूर इथे पावसाला सुरुवात झाली आहे। नांदेडच्या भोकरदन या भागात देखील भोकर भागात देखील पावसाला सुरुवात झाली आहे। त्यानंतर यवतमाळ वगैरे भागात देखील सुरुवात झाली आणि अकोला, नागपूर, चंद्रपूर, हिंगणघाट वर्धेतही बऱ्याच ठिकाणी आता सक्रिय झालेला आहे। पण आजच्या संध्याकाळी काही भागांना रिमझिम पडल्या 10 मिनिटं 20 मिनिटं, तर काही भागांना आज संध्याकाळी आणखीन त्याची तीव्रता वाढणार आहे। यामागचं कारण देखील जाणून घेणार आहोत। पण तत्पूर्वी एक विनंती आहे की कमेंट बॉक्स मध्ये एक आपल्याला व्हॉट्सअप चॅनलची लिंक देतोय, जी आपल्याला स्टेटस मध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांना तिथे सामील करून घेता येईल आणि व्हॉट्सअपच्या थ्रू सुद्धा आपण तुम्हाला तुमच्या भागापर्यंत सगळ्यांना एकदाच रिप्लाय करण्याचा देखील प्रयत्न करू। त्या मेसेज थ्रू तुम्हाला ती माहिती मिळत जाईल। आता सगळ्यांना विनंती आहे की जवळपास पावसाची कंडिशन आहे आज 16 जूनला मध्यरात्री कशी असेल आणि उद्या 17 जून कशी जाईल, पश्चिम महाराष्ट्रामध्ये उद्याचा प्रवास कसा असेल, सध्या राज्यामध्ये जे वारे जोराने वाहत आहेत याची परिस्थिती कशी असेल आणि विशेष म्हणजे पुन्हा मान्सून सार्वत्रिक म्हणजे आता बऱ्याच जणांच्या अशा सुद्धा कमेंट आल्या की हा सर्वदूर सारखा कधी पडेल या संदर्भात देखील बोलणार आहोतच। आणि पेरणी संदर्भात तर खूपच महत्वाच्या विषयावरती आपण आज बोलणार आहोत, ते देखील पहा। जळगावच्या उत्तरेकडील भागांना जसे की जळगाव बऱ्हामपूरची जी साईट आहे ती देखील रात्री मध्यरात्री रिमझिम ते चांगल्या पावसाचे संकेत आहेत। भाग व्याप्ती 60% राहणार आहे। 60% भागामध्ये 2 टप्पे असतील, काही ठिकाणी चांगला तर काही ठिकाणी 20 मिनिटं 10 मिनिटं रिमझिम एक स्प्रिंकलर सारखं पाणी इथे पडणार आहे। अकोल्यामध्ये रात्रीच्या वेळेला गजानन महाराजांच्या शेवगावच्या परिसरात देखील, पातूर वगैरे भागात देखील, बहापूरमध्ये देखील बहुतांश ठिकाणी रिमझिम ते अति रिमझिम पावसाची शक्यता असणार आहे। एक स्प्रिंकलर सारखी कंडिशन असणार आहे। यामागचं कारण देखील असं आहे की गरमीची लेवल लॉस झालेली, त्यामुळे हा पाऊस 20 मिनिटं 25 मिनिटं पडेल अशी कंडिशन याच्यामध्ये राहणार आहे। त्यानंतर किनवटला पाऊस नव्हता बरेच दिवसापासून, तिथे आज सुरू झालाय आणि किनवटच्या भोकर वगैरे भागात देखील तिची ऍक्टिव्हिटी चांगली पाहायला मिळते। त्यामुळे याचा देखील प्रश्न लवकरच ह्या आजाती देखील बऱ्याच शेतकऱ्यांची मिटणार आहे। अमरावती जिल्ह्याची उत्तरेकडील बाजू 60% व्याप्तीची आहे। बऱ्याच ठिकाणी झडीचं स्वरूप पाहायला मिळते। काही माहिती असेल आमच्याकडे केसावाने थेंब तुटायलेत, पण याचा बदल रात्री 11 वाजता आणखीन 60% होणार आहे। कारण की पश्चिमेकडील पूर्ण बाष्प, जिकडं सांगली सोलापूरचं पूर्ण बाष्प या हिंगोली आणि वाशिमच्या बाजूपासून 4 वाजल्यापासून ते पुढे पुढे सरकत तिथे स्थिरावलं आहे। काळ्या कुट्ट ढगांमधून धारा देखील उतरण्याचं प्रमाण वाढलं आहे। त्यामुळे ह्या भागांमध्ये पावसाचा जो जोर आहे हा चांगला राहणार आहे। नागपूरचा जवळपास 60% भागांमध्ये रात्रभर रिमझिम चालणार आहे। रिमझिम 4 ते 5 तास राहणार अशी कंडिशन बऱ्याच भागांमध्ये आहे। यामध्ये सावनेर, कटोलचा नंबर असणार आहे। पुढचे 2-3 दिवस यांना पाऊस चांगला राहील। यांच्या भागामध्ये सलग 7 दिवस पावसाचे संकेत बरे आहेत। एमपी लगतच्या भागांना यांच्या परिसरामध्ये देखील पेरणी उपयोगी पाऊस पडणार आहे आणि पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांना देखील याच्यामध्ये चांगला दिलासा मिळणार आहे। आता उद्यात चंद्रपूरच्या बऱ्याच भागांमध्ये आता नेमकी सुरुवात झाली आहे। काल देखील बऱ्याच ठिकाणी इथे पाऊस झालाय। चंद्रपूरच्या दक्षिण भागांना इथे सुरुवात केली आहे, मात्र ऐन मध्यरात्रीपर्यंत चंद्रपूरचे उत्तर, पूर्व, पश्चिम तिन्ही साईड या भागांमध्ये जोर थोडा वाढणार आहे। त्यानंतर गडचिरोली, हिंगणघाट या भागांना देखील वातावरण हे सक्रिय आहे आणि कंडिशन देखील चांगली आहे। त्यामुळे हा चंद्रपूरचा पाऊस तुमच्याकडेच येणार आहे, कारण की पश्चिम पूर्व वारे वाहतात आणि तुमच्या भागांमध्ये चंद्रपूर साईडच्या भागांमध्ये दक्षिण उत्तर असे वाहत आहेत। त्यामुळे जे काही तेलंगणाचं बाष्प आहे ते तुमच्याकडे डायव्हर्ट होण्यास मदत होते। आता उद्यात नांदेडच्या बहुतांश भागामध्ये लोहा, कंधार, भोकर आणि उत्तरेकडील हातगावमध्ये पाऊस हा अजून 1 तासामध्ये कन्व्हर्टिंग मध्ये चांगला आहे। दक्षिणेकडनं वारे येत आहेत आणि जोराने वाहत आहेत। दिवसभर या पद्धतीने वातावरण राहिलं आहे। 4-5च्या नंतर या वातावरणामध्ये जोरदार सटकारे देखील सुरुवात झालेली आहे। त्यामुळे बऱ्याच भागांमध्ये भोकरच्या सुद्धा पावसाला वातावरण सक्रिय झालेलं आहे। त्यामुळे आज रात्री सुद्धा या भागाच्या उत्तरेकडील साईडला यामध्ये यवतमाळचा सुद्धा बराचसा भाग राहील, म्हणजे स्प्रिंकलरचं काम सुद्धा काही ठिकाणी बंद पडेल अशी कंडिशन यामध्ये आहे। तर हिंगोली आणि वाशिम जिल्ह्याची कंडिशन बघा। वाशिमच्या मंगळूर, कारंजलाड या भागांमध्ये दुपारच हजेरी लावली आहे। त्यामुळे या भागात देखील अजूनही 2 ते 3 तासामध्ये ऍक्टिव्हिटीमध्ये वाढ होणार आहे। काही चित्र 16 जूनच्या रात्रीचं आहे। 17 जून कशी जाईल हे देखील आपण पाहूयात। आता वळूयात मराठवाडा आणि विदर्भाची कंडिशन। विदर्भाच्या अकोला, अमरावती या भागांना आणि खालच्या भागांना पाऊस ठीकठाक आहे, पण बुलढाणा जिल्हा, जालना जिल्हा हा आजही काही ठिकाणी फटकारे वगैरे बरे राहिले, पण ते सर्वदूर पडले नाहीयेत। त्यामध्ये बीड सुद्धा, अहिल्यादेवीनगर सुद्धा आणि इकडे लातूर परिसर सुद्धा
हा सुद्धा पावसाच्या काही भागामध्ये बरा पडलाय, पण काही ठिकाणी नुसते फटकारे, तर वातावरण मध्यम स्वरूपाचं राहिले. आता 17 जून ही 1 दिवसासाठी अहिल्यादेवीनगर परिसरामध्ये 4 दिवस विश्रांती राहणार आहे. धाराशिव सोलापूरला देखील 4 ते 5 दिवस विश्रांती राहणार आहे, पण 10-5%, 20% भागांना तो होत राहील. ही विश्रांती अति जोराने वारे येत्या 8 तासामध्ये कोणत्याही क्षणी वाहतील, त्यामुळे ही विश्रांती यांच्या भागामध्ये मिळणार आहे. पण ह्या वाऱ्यामुळे धाराशिवचं जे ढगाळ वातावरण आहे हे पूर्णपणे पूर्व विदर्भाला, वाशिम पासून खालच्या भागांना हे सातत्यानं पुन्हा जवळपास 18 तारखेपासून ऍक्टिव्ह होणार आहे. म्हणजे 17वी तारीख थोडी विश्रांतीची आहे, पण यामध्ये सुद्धा विदर्भामध्ये फळ्याचे फळ्या निघून पावसाचे जे प्रमाण आहे आजच्यापेक्षा थोडं बरं राहील. मराठवाड्यामध्ये जालना, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या आणखीन थोडं कमी होईल. त्यानंतर नंदुरबार जिल्हा, जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, आणखीन काही भाग आहेत. जळगाव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी उद्याचा पाऊस होईल, मात्र दुपारनंतर ह्या वातावरणामध्ये थोडी मोकळीक पाहायला मिळेल. फक्त 1 दिवसाची कंडिशन आहे उद्या 17 जूनची. सोलापूर, त्यानंतर तुळजापूर, सांगली, धाराशिव, लातूर पट्टा, बीड, जालना पट्टा, जळगाव पट्टा, धुळे, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, गंगाखेड, अहिल्यादेवीनगर परिसर, नाशिक क्षेत्रामध्ये थोडी उघडीप पाहायला मिळणार आहे उद्या 1 दिवसासाठी. बाकीच्या जिल्ह्यांना जे काही चंद्रपूर, गोंदिया, भंडारा वगैरे आहेत या भागांना देखील हा पाऊस मात्र कंटिन्यू आता भाग बदलत चालणार आहे. वातावरण ज्यावेळेस पूर्वेकडनं पाऊस घेऊन यायचा त्यावेळेस त्या भागांना न पडता हा पूर्वेचा भाग घ्यायचा. आता थोडं उलट होणार आहे. पश्चिमेकडे भागांचा जोर जो आहे मध्य महाराष्ट्रातला हा कमी होऊन ह्या चंद्रपूर वगैरे साईडला तो वाढणार आहे. आता मग परत 18 जूनची कंडिशन काय राहते हे देखील पाहूयात. 18 जूनला ऍक्टिव्हिटी विदर्भाची वाढते, ज्यामध्ये बुलढाणा जिल्हा, त्याचबरोबर जालना जिल्हा सुद्धा याच्यामध्ये वाढणार आहे. लातूरला गुड न्यूज आहे बुधवारी, म्हणजे 18 तारखेला. 17 तारखेला ही गुड न्यूज कमी होणार आहे. 18 तारखेला ह्यामध्ये वाढ होते. यामध्ये केज, धाराशिव परिसर देखील येतोय, अंबाजोगाई पट्टा येतोय, त्यानंतर शिरूर अंतपाल परिसर देखील येतोय, गंगाखेड, परळी वैजनाथ परिसर देखील येतोय, माझगाव पट्टा. पण वारे याच्यामध्ये जास्त आहेत, फळ्यावरतीच आपल्याला भागून घ्यावा लागणार आहे. त्यानंतर हा पाऊस नांदेडकडे कन्वर्ट होणार आहे, पण धुळ्याची कंडिशन वारे जरी असले तरी थोडी बऱ्यापैकी राहणार आहे. नागपूर, चंद्रपूर, गोंदिया परत 18 तारखेला ऍक्टिव्हिटीमध्ये वाढ होते. यामध्ये नागपूर, हिंगणघाट, वर्धा, अमरावती परिसर, अमरावतीचा दक्षिणेकडील भाग बऱ्यापैकी घेईल. त्यानंतर गोंदिया सुद्धा या काळामध्ये 18 तारखेला बरा आहे. 19 जूनची कंडिशन बघा. वारे मात्र 19 जून पर्यंत कायमच आहेत. पश्चिम महाराष्ट्राला जोर हा 4-5 दिवसासाठी ओसरणार आहे. त्यानंतर शहादा, नंदुरबार परिसरामध्ये 19 तारखेला ऍक्टिव्हिटीमध्ये वाढ होते. नाशिक जिल्ह्यातही सरीचं प्रमाण वाढणार आहे. निफाड, सिन्नर पट्ट्यामध्ये पुन्हा 2 दिवसाच्या अवघडीनंतर पाऊस पुन्हा ऍक्टिव्ह होणार आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर 19 तारखेला परत एकदा ऍक्टिव्ह होतोय. 19 तारखेच्या रडारवरती छत्रपती संभाजीनगरचे जवळपासचे जे तालुके आहेत, वैजापूर थोडाफार, गंगापूर बऱ्यापैकी, संभाजीनगर साईड, पैठण थोडाफार, उत्तरेकडील साईड, त्यानंतर कन्नड, सिल्लोड बऱ्यापैकी, भोकरदन, जाफराबाद 19 तारखेला परत एकदा ऍक्टिव्ह होतोय. अकोला, अमरावती मात्र 19 तारखेला जोर वाढतोय. त्याचबरोबर सोलापूर या भागात देखील, लातूर परिसरात देखील सेम बुधवारी आहे आणि गुरुवारी सुद्धा असणार आहे. बीड जिल्हा सुद्धा गुरुवारी आहे. जालना परिसर सुद्धा गुरुवारी परत एकदा आहे. त्यानंतर चंद्रपूर वगैरे भाग, तर या भागातल्या ढगांनीच तिकडे सरकत सरकणार आहे. विदर्भाला बुधवार 19 तारखेला बरा पाऊस राहील. 18 तारखेला काही ठिकाणी राहील. 17 तारखेला कमी होऊन जाईल. 20 तारखेमध्ये व्याप्ती वाढणार आहे 4-5 जिल्ह्यांची. ज्या जिल्ह्यांची नावं आहे चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी व्याप्ती वाढेल. कारण की भंडारा, गोंदिया, चंद्रपूरचं जे वातावरणाचा जो बदल आहे हा आता टिकून राहणार आहे. थोडंसं 19 तारखेला वाशिम, हिंगोलीचा बदल थोडा कमी होईल. 17 तारखेला, उद्याच्या तारखेला. पण 19-20 तारखा यांना चांगल्या आहेत. आणि जवळपास 20 तारखेपासून यांच्या भागामध्ये पेरणी करू देणार नाही अशी कंडिशन आहे. म्हणजे रिमझिम, मध्यम, चांगला पाऊस होत राहणं यांच्या भागाची ही सातत्याने घडणारी कंडिशन आहे. यामध्ये बरा बदल लातूरला देखील आहे आणि अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, धुळे या भागांना देखील आहे. नाशिकचे वारे मात्र 22 तारखेपर्यंत कंटिन्यू राहणार आहेत. ज्या भागांना पावसाने परेशान केले, ज्यामध्ये नाशिक असेल, पुणे असेल, सांगली, कोल्हापूर असेल, यांना मात्र चांगली एक आठवडाभराची उघडीप मिळते. पण ह्या उघडीप काळामध्ये सुद्धा 20% भागांना होत राहील, ज्यामध्ये सातत्यानं ज्यांना सोडतच नाही अशा भागांना हा होत राहील. पण याच्यामध्ये सुद्धा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. 10%, 20% जो भाग आहे तो बदलून राहण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा, पंढरपूर, पुणे या भागांना पेरण्या करू देईल अशी कंडिशन उद्यापासून स्टार्ट होते.
फक्त एक दिवस बुधवारी परेशान करेन तुम्हाला पहिले. आणि विशेष म्हणजे 22 तारखेपासून नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणखीन तीव्रतेने म्हणजे 2-4 दिवस तर आहेच, पण पुन्हा 22 तारखेपासून चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या भागामध्ये पावसाचा जोर वाढतोय. हिंगोली, वाशिम याचा समावेश याच्यामध्ये आहे. नागपूरला वळण भरतील अशी कंडिशन 22 तारखेच्या पुढे राहील. तोपर्यंत पेरणीयोग्य आणि पेरणीयुक्त पाऊस असा फटकारी स्प्रिंकलर सारखी कंडिशन यामध्ये असणार आहे. 22 तारखेपासून नागपूर, चंद्रपूर याबरोबर अकोला, जालना, बुलढाणा परिसर देखील आहे. मान्सूनचे वारे मात्र जवळपास 23 तारखेपर्यंत सर्वदूर सगळ्या भागांमध्ये राहतील. आणि ऍक्च्युअली पाऊस जो सर्वदूर सार्वत्रिक तुम्ही म्हणताय, आपण पहिल्यापासून सांगत आलो की 40-45% भाग व्याप्ती आहे, भाग बदलून तो राहील. पाऊस झालेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आणि पेरण्यानंतर पुन्हा त्या वळण भरलेल्या जागा सुद्धा आपल्याला लागवड केलेल्या जागांना देखील पाणी द्यायची वेळ येते. पण ही कंडिशन पेरण्या योग्य होती, लागवड योग्यसाठी आपल्याला त्या गोष्टीचा समावेश करावाच लागत होता. आणि परिस्थिती बघा, जवळपास सार्वत्रिक पाऊस महाराष्ट्रामध्ये पुढील 2 महिने सुद्धा नाहीये. म्हणजे जो आपण अपेक्षा होतो की 100% भाग कधी घेईल, 100% भाग घेणारी जी व्याप्ती कंडिशन आहे 7 वर्षापूर्वी ती संपलेली आहे. कधीही पाऊस पडला तो भाग आणि विभाग घेऊनच पडतोय. मागे एक वेळेस असा पाऊस आला होता दिवाळीच्या पिरियडमध्ये 2023 मध्ये, त्याने फक्त विदर्भ, खानदेश आणि मराठवाडाच घेतला होता. दक्षिण भागाला देखील त्यावेळेस पाऊस कमी होता. म्हणजे 100% व्याप्तीची कंडिशन नाही, 60-70% व्याप्तीची कंडिशन ही सार्वत्रिक मानली जाईल इथून पुढे. आणि विशेष म्हणजे आता हे जे वातावरणाचे बदल आहेत हे सातत्यानं अशाच प्रकारे राहतील. आणि विशेष म्हणजे अजूनही याच्यामध्ये सांगण्यात येते की बऱ्याच जणांनी आपल्याला 15 तारखेपर्यंत 16 तारखेपर्यंत थांबायला सांगितलं होतं. ठीक आहे, मग यानंतर सुद्धा तुम्ही लागवड केल्याच्या नंतर 2 दिवस पाऊस आला, नंतर उगवल्याच्या नंतर उगवायच्या टायमाला सुद्धा पाणी द्यावायचीच वेळ येते ना. मग असा कुठला पाऊस आहे ह्या महिन्यामध्ये किंवा अशी कुठली कंडिशन आहे की जवळपास आपल्याला पाणी द्यायची कंडिशन पडत नाही. आज महाराष्ट्रामध्ये 60 ते 70% भागांमध्ये वळण भरली विहिरीच्या पाण्याची जी लेवल आहे ती परतीच्या पावसापेक्षाही जास्त झालेली आहे. पण त्या ठिकाणी सुद्धा लागवड केल्याच्या नंतर सुद्धा पाणी द्यावंच लागतंय, कारण की पाणी हा जमिनीचा सोक आहे आणि तितका वापसा होणं, ते आटणं लागवडीसाठी ही कंडिशन करावी लागते. पण चांगली ओल असेल तर तिथे पेरणी करायला काळामध्ये हरकत नाहीये. विशेष म्हणजे आपल्याला याच्या अगोदर सांगितलं जायचंय की 100 mm पाऊस झाल्याच्या नंतर पेरणी करा किंवा ईदभर ओल गेल्याच्या नंतर पेरणी करा. इथे 5 परस ओल गेली मग पेरणी करायला काय हरकत आहे. अशा पद्धतीची कंडिशन होती. ज्यांच्या कोणाच्या कमेंट्स बाकी आहेत त्या कमेंट आता घ्यायला सुरुवात करूयात. योगेश आठवडे सर, आपल्याला जवळपास आता मान्सूनचे जे वारे आहेत ह्या फुटकाऱ्यावरतीच आपल्याला पाणी आहे आणि हा 30 ते 40% व्याप्तीचा भाग आहे. आजही तुमच्या भागात दक्षिण साईडनं पाऊस गेलाय, काही ठिकाणी पूर्वेकडे जाऊन परतूर साईडला तो पडलाय आहे. पण भाग व्याप्ती अशा प्रकारे असेल त्यामुळे पाण्याचं नियोजन आता करायला आपल्याला हरकत नाहीये. आणि आपल्या भागामध्ये 2-3 दिवसाआड एक फटकारा पडणारच आहे. तर अजून कोणाच्या कमेंट्स असतील कमेंट सुरू करा. संदेश शिंदे सर, तुमची माहिती पूर्ण टाकत चला. खंड कधी आहे? हे जे वारे सुटले आहेत पश्चिम महाराष्ट्र असतात तुम्हाला 7-8 दिवसाचा विश्रांतीचा वेळ मिळणार आहे. फक्त बुधवारी परत एकदा पाऊस ऍक्टिव्ह होतोय. यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा सीमा भागावरती आज संध्याकाळी रिमझिम पाऊस होईल. तुमच्या भागामध्ये सध्या चालू आहे काही ठिकाणी, मला कॉल्स वगैरे आले त्या पद्धतीनं. छत्रपती संभाजीनगर पूर्व भाग आपल्याला बुधवारची एक तारीख आहे 18 आणि त्यानंतर 22-23 आहे. देवदास कोरके सर, आता स्प्रिंकलरनी पाणी द्यायची वेळ आली आहे तुमच्यावरती. पाणी भरपूर सुद्धा आहे तुम्हाला, जवळपास 9 ते 10 पाऊस तुम्हाला वावणी झाली, त्यामुळे पाणी द्यायचं काम चालू ठेवा. वाऱ्याच्या जोरामुळे तुमच्या भागामध्ये ढग स्थिरावत नाही, तुम्ही मध्य महाराष्ट्रामध्ये मोडता. गेवराईची कंडिशन या आठवड्यामध्ये सांगायचं झालं एक 18 तारखेला वातावरण चांगलं आहे गेवराईसाठी, लातूरसाठी चांगलं आहे. म्हणजे उद्याचा दिवस आडवा आहे फक्त. लातूर, छत्रपती संभाजीनगर देखील चांगलं वातावरण आहे 19ला सुद्धा, 18 आणि 19ला सुद्धा. म्हणजे उद्याचा दिवस आडवा गेला आहे. हे वाऱ्याचा जोर असाच राहील, पण यासोबत ढगा आणि मोठ्या पळ्या घेऊन येत जाईल, त्यामुळे चिंता बरीच कमी होईल. आणि चंद्रपूर, गोंदियाच्या भागांमध्ये पेरण्या थोड्या 4-5 दिवस थांबवा. आता ज्या पेरण्यासाठी पाऊस पडतोय त्याच्यासाठी हा फायदेशीर आहे. आणि त्यानंतर जो पडणार आहे तो तुम्हाला त्या काळासाठी रिमझिम ते चांगला असणार आहे. आणि मान्सूनची जी स्थिरता आहे ती जवळपास 4-5 दिवसानंतर आणखीन वाढणार आहे. तर उद्याच्या लाईव्ह मध्ये सगळ्यांनी भेटूयात. ज्यांना व्हॉट्सअपवरती आपल्याला चॅनलला फॉलो करायचं असेल व्हॉट्सअपच्या, कारण की तिथे 1 लाख लोकांना आपण तिथे सामावून घेणार आहोत. तिथे तुम्हाला टेक्स्ट मेसेज देखील दिले जातील. जिल्ह्यानुसार पद्धतशीर माहिती तिथे मांडली जाते
आणि लाईव्हच्या दरम्यान तुमच्या कमेंट घेताना परत दुसरी एक कमेंट आल्याच्यानंतर ती कमेंट सोडवावी लागते. तर अशा प्रकारची कंडिशन आहे. शरद ठोंबरे सर, आपल्याला सुद्धा वारे जोराने वाहतील 8 दिवस वारे आहेत, त्यामध्ये पाऊस सुद्धा आहे, पण तो फळ्या निघल्याच्या नंतर जे काही 10-5 गावं घेत चालणार आहे अशी कंडिशन आहे. ठीक आहे, सगळ्यांना पुन्हा एकदा जय शिवराय, धन्यवाद.